आजारी पडले, डॉक्टरकडे दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेल्याच्या नंतर आजोबा डॉक्टरच्या समोर बसलेत आणि आजोबांनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब, मी पोटाच्या आजाराने त्रस्त आहे. मला पोटाच्या आजारातून परिपूर्णतेने निवृत्ती पाहिजे. त्याच्यासाठी माझ्या पोटाचं लवकर चेकअप करा आणि असेल ते गोळ्या औषधं मला पटकन खाण्यासाठी द्या. डॉक्टरांनी आजोबांना बेडवरती झोपवलं, पोटाचं चेकअप केलं. आजोबा बेडवरून खाली उतरले, खुर्चीवरती बसले आणि आजोबांनी डॉक्टर साहेबांना प्रश्न केला, डॉक्टर, माझ्या पोटाचं चेकअप केलंय, तुम्हाला माझ्या पोटात काय वेदना आहे ह्या तर कळल्यात. डॉक्टर साहेब, माझ्या पोटाचं चेकअप केलंय ना, तर पटकन मला कोणते असेल ते गोळ्या औषध द्या, कारण पोटाच्या आजाराने मी त्रस्त आहे. मला पोटाच्या आजारातून परिपूर्णतेनं निवृत्ती पाहिजे. मला निवृत्ती पाहिजे पोटाच्या आजारातून. डॉक्टर साहेब, द्या ना लवकर औषधं. डॉक्टर साहेबांनी आजोबांना प्रश्न केला, आजोबा, तुम्हाला खरंच पोटाच्या आजारातून निवृत्त व्हायचंय? आजोबा म्हटले, हो डॉक्टर साहेब, पोटाच्या आजारातून निवृत्त व्हायचंय. मग डॉक्टर साहेब विचारू लागले, आजोबा, तुम्हाला जर खरंच पोटाच्या आजारातून निवृत्त व्हायचं असेल तर मला खरं खरं सांगा, दिवसाला चहा किती कप पिता? काय विचारलं? दिवसाला चहा किती कप पिता? तुम्ही किती कप? तुम्ही नाही पिती? हा, बोलत चला ना. 7-8-10 कप. हा, पहिला स्वतःच्या घरी, दुसरा भावाच्या घरी, तिसरा मित्राच्या घरी, चौथा गावात. हा, असे दिवसभराचे बरेच होतात. 7-8-10 कप चहा होतो. आजोबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, दिवसाते 7-8-10 कप चहा पितोय. डॉक्टर म्हटले, आजोबा, तुम्हाला जर पोटाच्या आजारातून परिपूर्णतेनं निवृत्ती पाहिजे असेल तर चहा बंद करावा लागेल, चहाचा त्याग करावा लागेल. आजोबांनी विचार केला, चहा जर बंद केला तर निवृत्ती आहे आणि चहा जर नाही बंद केला तर पोटाच्या आजारात प्रगती आहे. काय पाहिजे? निवृत्ती पाहिजे. आजोबा घरी आले. दुसऱ्या दिवसाचे सकाळचे 6 वाजले. सकाळी 6च वाजतात ना मावल्या? हो, हा, सकाळचे 6 वाजले आणि 6, आता आपल्याकडे सकाळी 6 वाजतात, बरोबर ना? शहराच्या ठिकाणी जर बघायला गेलं तर तिथं सकाळचे 8 वाजतात आणि पहाटेचे 6 वाजतात. बरं, शहराचा आणि आपला थोडासा बदल आहे. किती बदल आहे? ऐका, आपल्याकडं खेडे गावामध्ये महिला वर्ग प्रथम उठतो, उठल्याच्या नंतर पाणी तापवतो, स्नान करतो. शहरात वेगळं, थोडंसं उलट आहे. शहरामध्ये अगोदर पुरुष वर्ग उठतो, उठल्याच्या नंतर पुरुष वर्ग पाण्याची बादली भरतो, हीटरला लावतो, पाणी गरम करतो, स्नान करतो. दुसरी पाण्याची बादली भरतो, हीटरला लावतो, पाणी गरम करतो आणि मग मॅडमला उठवायला जातो. बरोबर ना? हा, थोडा थोडा बदल आहे. तसं प्रत्येक भागाभागात बदल असतो, प्रत्येक भागात असतो. आता तुमच्याकडे आमच्याकडेही थोडा थोडा बदल असू शकतो. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडं कधी मेल्यावरच का? मला वाटलं जीव गेल्यावर जाळीत असं विनोदाचा भाग. त्या आजोबा सकाळचे 6 वाजता उठलेले, खुर्चीवरती बसलेले. आजोबांचं स्नान झालेलं आहे. सुनबाईचा सुंदर चहा समोर उकळत आहे. आजोबा सुनबाईचा सुंदर चहा उकळत आहे आणि त्याच्याकडे बघत आहे. सुनबाईच्या चहाचा सुंदर सुगंध सुटलाय. आजोबा ओट्यावरती बसलेल्या खुर्चीवरती तिथून टकमक टकमक चहाकडे बघतायत. सुनबाईचा चहाचा सुंदर सुगंध सुटलेला आहे. सुनबाईनं चहाचं पातीला हातात घेतलंय, चहाचं पातीला हातात घेतलंय. कप समोर आहे. सुनबाईनं चहा कपामध्ये टाकायला सुरुवात केली आणि म्हातारं नुसतं चहाकडं टकामका टकामका बघू राहिले. बाबाला चहा पिता येतोय का? नाही ना. जर प्यावा तर आजारात प्रगती आणि नाही प्यावा तर निवृत्ती. बाबा चहाकडे नुसते बघू राहिले. पण ऐका, लक्षात ठेवा, बाबा चहाकडे बघू राहिलेत पण चहा पिता येत नाही. चहाचा त्याग केलाय ना, चहाचा त्याग केलाय. पण चहा पिण्याविषयी जिथे इच्छा उत्पन्न होते तिथं वैराग्य, तिथं त्याग मानता येणार नाही. जिथे चहा पिण्याविषयी इच्छा उत्पन्न होत नाही किंवा जिथे इच्छा मारली जाते, सरळ सरळ सांगू तुम्हाला, जिथे इच्छा उत्पन्न होते पण ती गोष्ट करू शकत नाही त्याला त्याग म्हणायचं. आणि जिथे इच्छा उत्पन्न होत नाही, इच्छा मेलेली असते, मरून जाते, त्या गोष्टीला वैराग्य म्हणायचं. विचार सागर ग्रंथामध्ये फार गोड व्याख्या आहे. यहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल असलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणतात. आणि तेच वैराग्य बघायचं असेल तर जिवंत उदाहरण माझे तुकोबर आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असे असणारे वैराग्याचे महामेरू माझे तुकोबर आहे. आणि त्याच तुकोबरायांचा अभंग आहे क्षणोक्षणी हाची.
करावा विचार थोडेसे बोलत चला तुमच्या कळ्या काही सुकून देऊ हा मला माहिती आहे ऊन लागतंय मंडपातूनही ऊन खाली येतंय त्याची मला पण जाणीव आहे मी काय तुम्हाला जास्त वेळ दाबून धरणार हा तुम्हाला थोड्या वेळात मोकळं करेल पण ऐका जेवढा वेळ आपल्या हातामध्ये आहे तेवढा वेळ आपण चांगला घालवायचा आहे चांगल्या कामामध्ये घालायचा आहे त्या वेळामध्ये चांगलं कर्म करायचं आहे मग कर्म करायचं जर चांगलं असेल तर विचार करावा लागेल आणि विचार करायचा आहे पण जसा आपण विचार करू तसं आपल्याला फल प्राप्त होत असतं आपला विचार जेवढा उच्चतम पातळीचा असेल तेवढा आपल्याला फळ उच्च मिळतं आणि जर आपला विचार खालच्या पातळीचा असेल तर निश्चित आपल्याला फळ कमी स्वरूपात प्राप्त होतं म्हणून फळ चांगलं मिळावं याच्याकरता विचार चांगला करावा आणि माणसाचे विचार जसे असेल जीवनामध्ये जर आपल्याला आनंदी राहायचं असेल वाक्य लक्षात ठेवा जीवनामध्ये जर आपल्याला आनंदी राहायचं असेल जर आनंदी जगायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवायला शिका विठ्ठल 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 आणि जीवनामध्ये आनंदी जगण्याची एक शैली सांगून जाईन तुम्हाला जीवनामध्ये आनंदी जगण्याची एक शैली सांगून जाईन तुम्हाला ऐका स्वतःकडून स्वतःच्या अपेक्षा पूर्ण होण्याची इच्छा करा आपल्या अपेक्षा जर आपण दुसऱ्याकडून पूर्ण करण्याची अपेक्षा अंतःकरणामध्ये ठेवली तर आपल्याला आनंद मिळू शकत नाही मग ज्या अपेक्षा आपल्या आहेत ना त्या स्वतःकडून पूर्ण करायला शिका आणि विचार हाच करा विठ्ठल 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 पण आपले विचार अधोगतीला चाललेले विचार आहे बघा भगवंताने आपल्याला गोड शरीर दिलंय भगवंताने आपल्याला गोड शरीर दिलंय कशा करता दिलंय हे आपल्याला अजून कळलं नाही खुशाल माना हल्ले तर भगवंताने आपल्याला गोड शरीर हे भजन करण्याकरता दिलंय देव देह भजन गमटा देह दिल देह भजन गमटा देह दिल देह भजन गमटा देह दिल देह भजन गमटा देव 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 दिल देह भजन गमटा देह 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 दिल देह भजन गमटा देव 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 दिल देह भजन गमटा तोया झाला पाटा बालिकेचा बालिकेचा 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 देह दिल देह गमटा देह दिल देह भजन गमटा देह दिल देह भजन गमटा देह दिल देह भजन गमटा देव दिल देह भजन गमटा देव दिल देह भजन गमटा देव दिल देह भजन गमटा देह भजन गमटा दिले देवे दिला देह भजन हा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू जोडसी काय नाही ना तेने तू जोडसी संसार उलट केलंय आपण केलंय ना मला सांगा अगदी खरं सांगा धर्म मंडपात खोटं बोलायचं नाही आपल्याला जर एखादं म्हटलं द्या सगळं सोडून आणि चला तीर्थयात्रेला जाऊ का हो नाही ना मग तेने तू जोडसी हा संसार आपल्याला संसार करण्याकरता नरदेह दिला असं अजिबात मी म्हणणार नाही मी असंही म्हणेल भजन करण्याकरता देह दिला आणि भजन करता करता आपण संसार करायला पाहिजे बघा जर आपण भजन करता करता नामस्मरण करण्याकरता करता करता जर संसार केला तर निश्चित तो संसार फलदायी होतो पण लक्षात ठेवा संसार किती जरी केला तर त्या संसारातलं फल आपल्याला प्राप्त होत नाही बरं संसाराचं फळ काय हो काय फळ तुम्ही म्हणताल काय फळ सांगतो ना तुम्हाला लग्न होऊ द्या बायको घरात येतील
बायको आल्याच्या नंतर 4-6 मुलं होतात. मुलं लहानाची मोठी होतात. मोठी झाल्याच्या नंतर मुलाचं लग्न होतं. मुलाचं लग्न झाल्याच्या नंतर सुनबाई घरात येते. सुनबाई आल्याच्या नंतर 2-4 नातू होतात. सुनाचं आपलं जमलं तर ठीक, आणि नाही जमलं तर सुनबाई लात मारून गोठ्यात आपल्याला घातल्याशिवाय राहत नाही. हे संसाराचं हा संसार सुखाचा आहे का? नाही ना. पण आपण विचार करतो का? नाही करत राजा हो. संसार सुखाचा नाहीये. दुःख बांधवडी आहे हा संसार, 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 दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, 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 ठाऊकची आहे संसार दुःखाचा. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार हा. संसारामध्ये पूर्णत्वाने दुःख आहे. दुःखाने भरलेला संसार आहे. आणि तुम्ही म्हणत असाल जर संसारामध्ये सुख आहे तर आहे ना. आहे. मी म्हणत नाही संसारामध्ये सुख नाहीये. आहे सुख, पण किती आहे? सुख पाहता जवा पाडे दुःख. हा दुःखाने भरलेला संसार आहे. संसार दुःख मुळे चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस, काम क्रोध लोभ शुमी पाठी लागले. हा मग शरण कुणाला जाऊ? हा त्याला शरण जावं लागेल. आणि यो शरण जाण्याकरताच विचार करावा लागेल. कारण विचार करण्यासाठी आपल्याला मानवी देह दिलाय. विचार करण्याची क्षमता फक्त आणि फक्त मानवाला सांगितली, पशूंना नाही. विचार करण्याचा अधिकार फक्त मानवात आहे, पशूंमध्ये नाहीये. पशूंमध्ये अधिकार नाहीये विचार करण्याचा. त्यांना विचार करण्याची क्षमता नाहीये. ते विचार करू शकत नाही. म्हणून तर संतांनी सांगितलंय पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगिती. हा पशूंना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही. कळतं कुणाला हो? कुणाला कळतं? हा या देहाला पाप पुण्य कळतंय. म्हणून आपपर भाव फक्त आणि फक्त मानवाला सांगितलाय, दुसरा कुणाला नाही. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण शेतामध्ये गेलेलं असावं. सर्व शेतकरी वर्ग शेतामध्ये गेलेलं असावं. आभाळ आलेलं असावं. आभाळ आलंय, आपल्याला माहितीये थोड्या वेळात पाऊस येणार आहे. हे जनावरांना कळतं का हो? नाही ना. आपल्यासोबत बैल शेतामध्ये असतो. आपल्यासोबत बैल शेतामध्ये असतो. आभाळ आलेलं असतं. आपण त्या बैलाकडे जाऊन त्या बैलाला जाऊन म्हणावं, ए राजा आभाळ आलंय, चल घराच्या दिशेनं, थोड्या वेळात पाऊस येईल. निघल का होतो? नाही ना निघणार. तो नाही निघणार. आपल्याला कळतंय आपण निघू, पण जेव्हा पाऊस येईल त्याच्या अंगावर 2-4 थेंब पडतील, मग ते पाठीवर शेपूट टाकीत घराच्या दिशेनं निघत. कोण? हा म्हणजे ज्याला कळत नाही त्याला काय म्हणायचं? आणि ज्याला कळतंय ते हा विचार करण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला मानव म्हणायचं. आणि ज्याच्यात विचार करण्याची क्षमता नाही त्याला पशु म्हणायचं. विठाला 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 विठाला